वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. होळी या सणाचं नाव काढलं ना की आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यांसमोर एक खूप सुंदर आणि उत्साहाने भरलेलं चित्र उभं राहतं. हो, अगदी बरोबर. हवेत उडणारा तो लाल गुलाबी गुलाल आणि आणि ते ढोल ताशे, म्हणजे घरातून येणारा तो गोड गुजिया आणि मालपुव्याचा सुगंध, हे सगळं आठवलं तरी अंगात एक वेगळाच उत्साह येतो. नक्कीच जुने सगळे राग विसरून लोक एकमेकांना मिठी मारतात. खरंय, पण या रंगांच्या आणि आनंदाच्या उत्सवाच्या बरोबर एक रात्र आधी आपण चौकात लाकडांचा एक मोठा ढीग रचून तो का जाळतो? ज्याला आपण होलिका दहन म्हणतो. अगदी. तर त्यामागील खरी कहाणी काय आहे? आजच्या या सखोल चर्चेचं आपलं मिशन हेच आहे. आपण प्राचीन ग्रंथ आणि ऐतिहासिक नोंदींचा आधार घेऊन ही अंगावर काटा आणणारी ऐतिहासिक महागाथा आज उलगडणार आहोत. आणि ही चर्चा करताना म्हणजे आपण हे सुरुवातीलाच समजून घेतलं पाहिजे की ही केवळ एक जुनी कथा नाहीये. ही एक अत्यंत प्रभावी आणि प्रतिकात्मक गाथा आहे. वाईट प्रवृत्ती कितीही बलाढ्य वाटत असली तरी निस्वार्थ भक्तीसमोर ती कशी गुडघे टेकते हे सांगणारा हा इतिहास आहे. म्हणजे आज आपण सतयुगापासून ते द्वापार युगापर्यंतचा हा रंजक प्रवास समजून घेणार आहोत. तर हो, सत्ययुगातील एका अहंकारी राजाच्या दहनापासून ते श्रीकृष्णाच्या रंगांच्या उधळणीपर्यंतचा हा प्रवास आहे. सत्तेचा गर्व आणि प्रेमाची ताकद या दोन्ही गोष्टींचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. म्हणजे मी यावर वाचत होतो, या कथेची मुळं थेट सतयुगात रुजलेली आहेत. बरोबर. त्या काळात हिरण्यकशिपू नावाचा एक अत्यंत क्रूर आणि महत्वाकांक्षी असा असुर राजा होता. त्याची महत्वाकांक्षा तर अफाट होती. त्याला फक्त एका राज्यावर नाही तर संपूर्ण विश्वावर राज्य करायचं होतं. आणि याचसाठी त्यानं मंद्राचल पर्वतावर जाऊन एक घोर तपश्चर्या सुरू केली. म्हणजे हे वाचताना अंगावर शहारे येतात. हो ना. तो इतकी वर्षे एका पायावर उभा राहून तपस्या करत होता. काहीही न खाता पिता वाळवीनं त्याच्या अंगावर अक्षरशः वारूळ बनवले होते. मुंग्यांनी आणि कीटकांनी त्याचं मांस खाल्लं होतं. फक्त एक हाडांचा सापळा उभा होता तिथे. बापरे. आणि तरीही त्याच्या या तपाच्या अग्नीने तिन्ही लोक जळमागले होते. या वर्णनातून आपल्याला त्याच्या महत्वाकांक्षेची तीव्रता समजते बघा. म्हणजे सत्तेसाठी माणूस स्वतःला किती शारीरिक त्रास देऊ शकतो हे दिसतं. पण यात सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती माहितीये? कोणती? त्याने मागितलेलं वरदान. जेव्हा ब्रह्माजी प्रसन्न होऊन प्रकट झाले तेव्हा हिरण्यकश्यपूने अत्यंत हुशारीने एक तांत्रिक अमरत्व मागितलं. तांत्रिक अमरत्व म्हणजे कसं? त्याने थेट अमर होण्याची मागणी केली नाही, कारण त्याला माहीत होतं की ते शक्य नाहीये. त्याऐवजी त्याने असा चक्रव्यूह रचला ज्यामुळे त्याला मरण येणं जवळपास अशक्य वाटावं. म्हणजे एक प्रकारे त्याने मृत्यूला चकवा देण्यासाठी अत्यंत हुशारीने पळवाटच शोधली. जसं आजकाल लोक कायदेशीर करारांमध्ये त्रुटी शोधतात तसंच काहीसं. अगदी अचूक तुलना केलीत. त्याने असं वरदान मागितलं की ना ब्रह्माजींच्या कोणत्याही निर्मितीकडून मरण यावं, ना मानवाकडून ना प्राण्याकडून. बापरे. म्हणजे सगळेच दरवाजे बंद. आणि एवढंच नाही, ना तो दिवसा मरावा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात, आणि कोणत्याही शस्त्राने त्याचा मृत्यू होऊ नये. हे तर खरोखरच एखाद्या जबरदस्त कायदेशीर करारासारखं वाटतंय. मृत्यू येण्याची सगळी शक्यताच त्याने ब्लॉक केली. हो, आणि साहजिकच या वरदानामुळे त्याचा अहंकार एकदम 7व्या आकाशात पोहोचला. त्याला वाटलं असेल की आता साक्षात मृत्यूही माझं काही बिघडवू शकत नाही. त्याने थेट स्वर्ग जिंकला, इंद्राचं सिंहासन हिरावून घेतलं आणि स्वतःलाच देव घोषित केलं. इथे एक महत्वाची पार्श्वभूमी आहे बघा. भगवान विष्णूंनी त्याच्या भावाचा म्हणजे हिरण्याक्षाचा आधीच वध केला होता. हो, आणि त्याचा बदला म्हणून त्याने राज्यात विष्णूच्या नावावर पूर्ण बंदी घातली. विष्णूचं नाव घेणाऱ्याची जीभ छाटण्याचा भयानक आदेश त्याने दिला. हे एका हुकुमशहाचं अगदी क्लासिक उदाहरण आहे. फक्त शरीरावर नाही तर लोकांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होता. बरोबर. जेव्हा माणूस स्वतःला ईश्वरापेक्षा मोठा समजू लागतो ना, तेव्हा तो समाजातली सगळी श्रद्धास्थाने नष्ट करू पाहतो. पण निसर्गाचा एक नियम आहे. कोणता? जेव्हा अंधार सर्वात गडद असतो तेव्हाच पहाट होते. नियतीचा खेळ बघा. ज्या विष्णूच्या नावाला त्याने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला त्याच विष्णूचा सर्वात मोठा भक्त त्याच्याच घरात जन्माला आला. प्रल्हाद. म्हणजे घराच्या आतूनच झालेलं हे एक वैचारिक बंड होतं. आणि यामागील कारणही खूप रंजक आहे. प्रल्हाद जेव्हा त्याची आई कयादू हिच्या गर्भात होता तेव्हाच देवर्षी नारदांनी त्यांना विष्णुभक्तीचं ज्ञान दिलं होतं. म्हणजे आपण ज्याला गर्भसंस्कार म्हणतो तसं काहीसं.
हो, म्हणूनच प्रल्हाद जन्मतःच वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर होता. हो, त्याचा स्वभाव इतर असुर बालकांसारखा नव्हता. त्याला राक्षसी खेळ आवडत नसत. तो सतत नारायण नारायण जपत असे. यातून तो बापलेकाचा प्रसिद्ध प्रसंग आठवतो. हा प्रसंग चर्चेत आणणं खूप गरजेचं आहे. नक्कीच, तो वैचारिक संघर्षाचा सर्वोच्च बिंदू आहे. एक दिवस हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर बसवलं आणि विचारलं, पुत्रा, या जगात सर्वात श्रेष्ठ विद्या कोणती? आणि प्रल्हादाने अत्यंत निरागसपणे उत्तर दिलं, मोहमाया सोडून श्रीहरीच्या चरणी जाणं. हे ऐकून दरबार सुन्न झाला असेल. एका अहंकारी पित्याची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. त्याच्यासाठी हे थेट आव्हान होतं, त्याच्या देवत्वाला त्याच्याच रक्ताने दिलेलं आव्हान. आणि प्रल्हादाने निर्भयपणे सांगितलं की हे शरीर, ही सत्ता नाशवंत आहे. अमर फक्त भगवान विष्णू आहे. तो म्हणाला, विष्णू खांबामध्ये आहे, जमिनीत आहे आणि खुद्द तुमच्या आतही आहे. एका बलाढ्य हुकुमशहासमोर एक लहान मुलगा असं तत्वज्ञान मांडतो, हा विरोधाभास कमाल आहे. इथेच खऱ्या अर्थाने थरार सुरू होतो. स्वतःच्याच मुलाच्या तोंडून शत्रूचा जप ऐकून हिरण्यकश्यपूचा संताप अगदी ज्वालामुखीसारखा उफाळून आला. हो, आणि मग सुरू झाले मृत्यूचे ते भयंकर चक्रव्यूह. एका पित्याने स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी वापरलेले मार्ग ऐकून आजही अंगावर काटा येतो. सर्वात आधी त्यांनी प्रल्हादाला उंच पर्वतावरून तीक्ष्ण दगडांवर ढकलून देण्याचा आदेश दिला. पण जेव्हा सैनिक खाली पोचले तेव्हा प्रल्हाद मजेत मातीत खेळत होता. विष्णूने त्याला फुलांसारखं झेललं होतं. ह्यातून एक मानसशास्त्र दिसतं. अहंकाराने आंधळा झालेला माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो अधिक हिंस्र होतो. खरंय. मग त्याने एक वेडा आणि उपाशी हत्ती प्रल्हादाच्या अंगावर सोडला. पण तो हत्ती प्रल्हादाजवळ येताच शांत झाला. त्याने सोंडेने प्रल्हादाचे चरणस्पर्श केले. म्हणजे निस्वार्थ भक्तीने हिंस्र प्राण्याचा क्रोधही शांत केला. निरपेक्ष शांतीसमोर हिंसा कायम हरते, हेच यातून दिसतं. त्यानंतरचा प्रयत्न तर आणखीनच भयंकर होता. प्रल्हादाला एका अंधाऱ्या कोठडीत विषारी सापांसोबत सोडलं. पण ते साप साक्षात शेषनागासारखे त्याचे भक्षक बनले. एकानेही दंश केला नाही. आणि शेवटी साक्षात हलाहल विष पाजण्यात आलं. पण ते विष प्रल्हादाच्या घशाखाली उतरताच अमृत बनलं. या सर्व घटनांचं आपण विश्लेषण केलं तर एक स्पष्ट विरोधाभास समोर येतो. एका बाजूला हिरण्यकश्यपूची भौतिक ताकद, लष्कर, विष, सगळं काही आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका छोट्या मुलाचा निस्वार्थ विश्वास. अगदी बरोबर. आणि हा विश्वास त्या ताकदीपुढे अजिंक्य ठरला. हिरण्यकश्यपूचा अहंकार आता पूर्णपणे हताशेत बदलला होता. सत्तेचा गर्व जेव्हा हताशेत बदलतो तेव्हा माणूस विवेकहीन निर्णय घेतो. आणि इथेच त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावलं. इथून कथेला कलाटणी मिळते. होलिकेकडे ब्रह्माजींनी दिलेलं एक विशेष वरदान होतं. ती चमत्कारी चुंदरी, जी अंगावर पांघरल्यास अग्नीही तिला जाळू शकत नव्हता. हो, आणि त्यांनी अंतिम कट रचला. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका ती चुंदरी पांघरून प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या चितेवर बसेल. त्यांचा समज होता की प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुरक्षित बाहेर येईल. हा खऱ्या अर्थाने क्लायमॅक्स आहे बघा. लाकडांचा डोंगर रचला गेला. प्रजा घाबरलेली होती. हिरण्यकश्यपू क्रूरपणे हसत होता. आणि प्रल्हाद मात्र डोळे मिटून अत्यंत शांतपणे श्रीहरीचा जप करत होता. चितेला अग्नी दिला गेला. पण इथेच अचानक निसर्गाने एक अनपेक्षित वळण घेतलं. आकाशात काळे ढग जमा झाले आणि एक तुफानी वारा तिथे आला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की होलिकेच्या अंगावरची ती चमत्कारी चुंदरी उडाली. आणि ती थेट बाल प्रल्हादाच्या अंगावर पडली. ज्या अग्नीने प्रल्हादाला स्पर्शही केला नाही, त्यात होलिका मात्र क्षणार्धात जळून खाक झाली. आणि धूर कमी झाल्यावर प्रल्हाद राखेत अगदी सुरक्षित दिसला. इथूनच आपल्याला या कथेचा सर्वात महत्वाचा निष्कर्ष मिळतो. कोणता? हा केवळ एका मुलाचा बचाव नव्हता. ब्रह्माजींनी होलिकेला ते वस्त्र स्वतःच्या रक्षणासाठी दिलं होतं, कुणाचा बळी घेण्यासाठी नाही. म्हणजे वरदानाचा दुरुपयोग केल्यामुळे होलिकेचा अहंकार तिथेच भस्म झाला. अगदी. आज आपण जी होलिका जाळतो ती केवळ लाकडे नसून आपण आपल्या आतील अहंकार आणि नकारात्मकतेचे दहन करत असतो. सत्य कितीही मोठ्या आगीत टाकलं तरी ते जळत नाही. हा मोठा संदेश आहे. पण आता मला सांगा, होलिका दहनाच्या या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी आपण जी रंगांची होळी खेळतो तिचा जन्म कसा झाला? त्यासाठी आपल्याला द्वापारयुगात ब्रजमंडळात जावं लागेल. ही रंगांची उधळण थेट सत्युगात नाही सुरू झाली. अच्छा, म्हणजे तिथे श्रीकृष्ण आणि राधाराणीची कथा याच्याशी जोडलेली आहे तर? हो. द्वापारयुगात जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार झाला तेव्हा रंगांमध्ये एक मोठा विरोधाभास होता. श्रीकृष्णाचा रंग पावसाळी ढगांसारखा सावळा होता. आणि राधाराणीचा रंग
चमेलीच्या फुलासारखा गोरा. बालपणी जेव्हा कन्हैया गायी चारत जात असे तेव्हा राधा आणि गोपी त्याला त्याच्या सावळ्या रंगावरून चिडवायच्या. समाजात रंगावरून जो भेद होतो त्याचं हे बालिश रूप होता. आणि यावरूनच कन्हैयाने आपली आई यशोदा माता हिच्याकडे तक्रार केली होती. हो, मोठ्या निरागसपणे तो म्हणाला, आई तू गोरी, सगळे गोरे, राधाही गोरी, मग मीच का सावळा, मला नाही खेळायचे त्यांच्यासोबत. आणि यशोदा मातेने जे उत्तर दिलं ते खरंच अप्रतिम होतं. त्यात एक सुंदर मानसशास्त्रीय दृष्टिकोन दडलेला होता. ती म्हणाली, कान्हा, तुझा रंग हा प्रेमाचा रंग आहे. जीवन देणाऱ्या ढगांचा रंग सावळाच असतो. आणि मग तिने एक क्रांतिकारी सूचना केली. ती म्हणाली, जर तुला राधाचा गोरा रंग खटकत असेल तर तू जा आणि तिच्या चेहऱ्यावर तुझा आवडता रंग फास, म्हणजे तुमच्यात कोणताही भेद राहणार नाही. हे ऐकताच कन्हैया खुश झाला. त्याने आपले मित्र बोलावले, पळस आणि टेसूची फुले उकळून लाल रंग बनवला. चंदन, केशर आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलाल तयार केला आणि दुसऱ्या दिवशी ही टोळी बरसाण्यात पोहोचली. आणि कदम वृक्षाखाली बसलेल्या राधा राणीवर कान्हाने लाल रंगाची धार सोडली. मग गोपीनीही सुगंधित गुलालाने पलटवार केला. या प्रसंगाचा अर्थ खूप खोल आहे. रंगांनी समाजातील सर्व भेदभाव, मग तो अमीर गरीब असो किंवा गोरा काळा, पूर्णपणे मिटवून टाकला. सर्वांना एकाच पातळीवर आणलं. हीच होळीची खरी ताकद आहे. नक्कीच. एका अहंकारी राजाच्या दहापासून सुरू झालेला हा प्रवास प्रेमाच्या आणि समानतेच्या रंगांपर्यंत कसा पोचतो हे पाहणं अद्भुत आहे. म्हणूनच या होळीला फक्त रंग लावून थांबू नका. मनातील कटुता मिटून टाका. अगदी बरोबर. अनोळखी माणसालाही आपलेसे करा. पण चर्चेचा शेवट करताना एक विचार करायला लावणारा मुद्दा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नक्कीच. बघा, होलिकेच्या कथेतून आपण एक मोठा धडा घेऊ शकतो. आपल्या सर्वांकडे आजच्या जगात काही ना काही चमत्कारी चुनरी असतेच. म्हणजे काय? म्हणजे आपलं शिक्षण असो, संपत्ती असो किंवा अधिकार असोत, ही आपली ताकद असते. प्रश्न हा आहे की आपण या ताकदीचा वापर इतरांचं रक्षण करण्यासाठी करत आहोत की होलिकेसारखे अहंकाराने आंधळे होऊन त्याच ताकदीचा दुरुपयोग करत आहोत. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपल्या सामर्थ्याचा चुकीचा वापर करतो तेव्हा तीच ताकद शेवटी आपल्याला जाळून खाक करते. क्या बात है. आजची ही सखोल चर्चा खरोखरच खूप काही नवीन शिकवून जाणारी होती. आपलं मिशन खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय. चला तर मग आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक प्रवासात. तोपर्यंत आनंद घ्या आणि सुरक्षित रहा.